कोल्हापूर सर्किट बेंचबाबत मुख्य न्यायमूर्तींची बोलावली शुक्रवारी बैठक। कोल्हापूर उच्च न्यायालयातील कोणताही प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी होणारी मुख्य न्यायमूर्ती आणि प्रशासकीय न्यायमूर्ती अशी बैठक प्रथमच उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला व्हावे या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 28 रोजी मुंबई उच्च न्यायालयात बैठक होणार असून या बैठकीला खंडपीठ कृती समितीलाही निमंत्रित करण्यात आले आहे। त्यामुळे सर्किट बेंचबाबत सकारात्मक निर्णयाच्या आशा निर्माण झाल्याचे खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठासाठी आवश्यक निकष आणि सर्व पात्रता पूर्ण केल्या असूनही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। राज्य शासनानेही सर्किट बेंचबाबत सकारात्मकता दर्शवली आहे। या मागणीसाठी यापूर्वी विविध प्रकारची आंदोलने झाली। राज्य शासनासोबतच उच्च न्यायालयातही बैठका झाल्या। दरम्यान खंडपीठ कृती समितीने 18 फेब्रुवारी रोजी खंडपीठाच्या मागणीसाठी महारॅली काढून उच्च न्यायालय व राज्य शासनाचे याकडे पुन्हा लक्ष वेधले। खंडपीठासाठी बैठक घ्यावी अशी मागणी केली। दरम्यान 2 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या मागणीबाबत अहमदाबाद या ठिकाणी निवेदन देऊन या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली होती। महाड येथील कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आराध्य मुख्यमंत्री फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याने औचित्य साधत कोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करण्याबाबतची मागणी अत्यंत रास्त आहे, त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी केली होती।